नमस्कार, मी राजेंद्र कांबळे. 24 महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूजमध्ये आपलं स्वागत. देश स्वतंत्र होऊन 75 वर्ष झाली. किल्ले विसापूर असह्य, दुर्धर व जर्जर होऊन जीर्णोद्धाराची प्रतीक्षा पाहत आहे. हा तोच विसापूर किल्ला ज्याने शत्रू सैन्याचे प्रचंड वेदनादायी गोळे हसत हसत झेलले आणि राजांचे स्वराज्य अबाधित ठेवण्यासाठी शत्रूच्या तोफखान्याला सामोरे गेला. गेली 350 वर्ष ऊन, वारा, पाऊस याची कोणतीही तमा न बाळगता विसापूर खंबीरपणे उभा आहे. कारण शिवप्रेमी व दुर्गप्रेमी कार्यकर्त्यांमुळे त्याला जणू काही आशेचा किरण दिसतो आहे. मावळ घाटमाथ्यावरील सतर्क पारेदार म्हणून विसापूर किल्ल्याची ओळख आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्य रक्षणासाठी मराठ्यांनी केलेल्या अनेक लढायांचा साक्षीदार हा किल्ला आहे. सन 1818 मध्ये इंग्रजांनी कर्नल आर्थरच्या नेतृत्वाखाली प्रचंड तोफगोळ्याचा मारा विसापूर किल्ल्याला सहन करावा लागला आहे. त्यामुळे उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील वैभवशाली प्रवेशद्वारे छिन्नविछिन्न करण्यात आले. तेथपासून ते आज तागायत विसापूर किल्ला उद्धारकर्त्याच्या शोधात आहे. किल्ले विसापूरला प्रतीक्षा आहे ती गतवैभवाकडे परतण्याची. विसापूर किल्ल्यावरील महत्त्वाचे स्थान म्हणजे या ठिकाणी एकेकाळी असणारा 3 मजली भव्य राजवाडा. वेलींनी आणि काटेरी झुडपांनी या राजवाड्याचा श्वास गुदमरला होता. त्यावेळी मंचाच्या कार्यकर्त्यांनी येथील साफसफाई केली आणि राजवाड्यांनी आता मोकळा श्वास घेतला आहे. परंतु प्रतीक्षा आहे ती या राजवाड्याच्या संवर्धनाची, जेणेकरून याची पुढील होणारी हानी टाळता येईल. मंचाचे कार्यकर्ते भारतीय पुरातत्व विभागाकडे यासाठी वारंवार पाठपुरावा करतात. लवकरच दुर्ग संवर्धनाचा आरंभ विसापूर वलीत हा भव्य दिव्य राजवाडा तसेच गडावर जाणाऱ्या पायऱ्यांपासून होईल असा विश्वास लोहगड विसापूर विकास मंचाच्या संस्थापक सचिन टेकवडे, अध्यक्ष विश्वास दौंडकर, मार्गदर्शक संदीप गाडे, गणेश उंडे, बसप्पा भंडारी, अमोल गोरे यांनी व्यक्त केले. तसेच संस्थापक अध्यक्ष सचिन टेकवडे यांनी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्या आपण पुढील प्रमाणे पाहू. हा लोहगड ज्या पद्धतीने काम चालू आहे त्याच पद्धतीने विसापूरला काय नाही. कारण विसापूर किल्ला हा अतिशय दुर्लक्षित आहे. तसं पाहायला गेलं त्या विसापूरवरती जर आपण बघितलं तर प्रचंड बांधकामं या ठिकाणी आहे की जे आज भग्नावस्थेत पडलेले आहे. त्या किल्ल्यावर बघण्यासारखं खूप काही आहे. आपण इतिहासात जर पाहिलं तर मिर्झा राजे जयसिंग यांचा जेव्हा पुरंदरचा तह झाला त्यामध्ये पण आपण लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना या 4 किल्ल्याचा या तहामध्ये उल्लेख आहे. त्याचबरोबर सुरतची संपत्ती ज्या ठिकाणी ठेवली अशा लोहगडचा पण उल्लेख आहे. असं याला ऐतिहासिक पार्श्वभूमी शिवरायांच्या पदस्पर्शाने पाहून झालेले हे किल्ले आज एक दुर्लक्षित म्हणून पडलेले आहेत. त्यातला लोहगड तर निश्चितच आता चांगल्या स्वरूपात उभा राहत आहे. पण विसापूरवरती पण लवकरात लवकर काम चालू व्हावं ही आम्ही पुरातत्व विभागाला या ठिकाणी विनंती करत आहोत. आपण जर आता बघत तर हा जो वाडा आहे हा पाहिला गेलाय वाडा, तर हा 3 मजली वाडा राजवाडा पुन्हा एकदा वैभवशाली उभा राहील यात काही वाद नाही. आपण बघा माझ्याबरोबर या ठिकाणी हे जर बघितलं आपण ते किती सुंदर बांधकाम या ठिकाणी आहे. त्या बांधकामाचा जर विचार करता आता जर या वेळेत जर लक्ष घातलं तर हा किल्ला, हा राजवाडा निश्चित या ठिकाणी पूर्ण उभा राहील. हे बांधकाम अतिशय बघण्यासारखे. ह्या राजवाड्याच्या या भिंती आहेत, त्या भिंती पण आज चांगल्या आहेत, पण याच्यावरती थोडी झाडं उगवलेली आहे सगळीची. तर वेळेची दुरुस्ती केली तर फरक पडेल या ठिकाणी. आता तुम्ही या ठिकाणी बघा, या ठिकाणी हा हाऊस बघा, ह्याच्यामध्ये पण जेवढं साफ सफाई तुम्ही कराल
एवढं त्यातून माल आता निघत आहे सगळा विषय. परंतु हे जी जर वेळीच दुरुस्ती केली तर या सगळ्या गोष्टी एक चांगल्या पद्धतीने उभ्या राहू शकतात. आणि विसापूरचं सगळ्यात महत्त्वाचं वैभव म्हणजे हा राजवाडाच आहे. तर या राजवाड्याचं लवकरात लवकर आपण जर काळजी घेतली तर हा निश्चितच लवकर उभा राहील. मी सर्व शिवप्रेमींच्या वतीने पुरातत्व विभागाला विनंती करतो की विसापूरच्या कामाला तुम्ही लवकरच सुरुवात करावी. कारण विसापूरचं काम हे पूर्वी पुरातत्व विभागाने शिवमंदिर बांधून काम चालू केलं, परंतु नंतर ठोस असं काम या ठिकाणी झालेलं नाही. या ठिकाणी येण्यासाठी पायऱ्या पण नाहीये. तटबंदीची अवस्था अतिशय खराब आहे. त्या तटबंदी कधी कोसळतील, कोणत्या पर्यटकांवर पडतील याची गॅरंटी आपण देऊ शकत नाही. तर या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करता विसापूरचं काम लवकरात लवकर चालू व्हावं. ज्या पद्धतीने लोहगडचं नाव जागतिक वारसासाठी चाललेलं आहे त्याचबरोबर विसापूरचं पण नाव जागतिक वारसासाठी जावं आणि हा किल्ला पुन्हा एकदा अभेद्य म्हणून नावलौकिकास यावा आणि या किल्ल्याचं डागडुजी लवकर चालू व्हावी अशीच विनंती मी या ठिकाणी करत आहे. धन्यवाद. विसापूरची ही आपण तटबंदी जी पाहतोय गेली अनेक वर्ष आम्ही याचा पाठपुरावा करतो. ही अर्धी ढासळलेली तटबंदी आहे. ही राहिलेली तटबंदी कधी ढासळत आणि पर्यटकांवरती कधी कोसळत याची गॅरंटी देऊ शकत नाही. त्यामुळे या तटबंदीचं काम लवकरात लवकर करावं ही पण विनंती या ठिकाणी मी करत आहे. आता आपण ही जी तटबंदी पाहिली याचबरोबर आपण बघा खालून येणारे पर्यटक या ठिकाणी सगळे पायऱ्या राहिलेले नाही, पूर्ण दगड धोंडे यातून पाऊल वाट काढत सगळे पर्यटक येत असतात आणि हे सगळं पावसामध्ये अतिशय धोकादायक असतं. पावसामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असतं. याच्यामध्ये फार मोठी एखादी घटना घडू शकते. त्यामुळे या ठिकाणी पायऱ्यांचं नियोजन लवकरात लवकर व्हावं अशी पण विनंती मी मंचातर्फे करत आहे.